प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांना विनंती आहे की जागा उपलब्ध करून द्या। तसेच आपल्या भेटीला आदरणीय ममित विजय चौगुले नगरसेवक 23 यांचे थोड्याच वेळात आगमन होणार आहे व ज्यांच्या जयंती ही स्पर्धा आयोजित करतो देवीदास चौगुले साहेब यांचा वाढदिवसाचाही केक इथं आता कापला जाणार आहे व तसेच सर्वांचं आकर्षण असलेला MH43 इंडिया हा रॉक बँड एक थोड्याच वेळात इथं परफॉर्म करणार आहे, ज्याची ऐरोलीकरांनी एक झळक दिवाळी पहाट इथे पाहिली होती। तोच MH43 रॉक बँड इंडिया। धन्यवाद निलेश सर। पुन्हा एकदा निलेश चौगुले मैदान ऐरोली क्रिकेटचा रंगणारा हा भव्य दिव्य सोहळा देवा प्रतिष्ठान करंडक 2016 तमाम क्रिकेट रसिकांचं खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं मी समालोचक जयेश भोसले हार्दिक स्वागत करतो। प्रत्येक संघाला 15 मिनिटाचा कालावधी, क्षेत्ररक्षण करणाऱ्या प्रत्येक संघाला 15 मिनिटाचा कालावधी लावला गेलाय। अर्थातच पद्मनाथ प्रभू लेग साइडचे पंच आपण पाहतोय, एक सुरेख पद्धतीची कामगिरी गेले सातत्यपूर्ण 3 दिवस पाहायला मिळते आणि या स्पर्धेच्या माध्यमातून हे स्पर्धेचं आयोजन पर्व 7वं पर्व आपण पाहतोय। 7व्या पर्वामध्ये हे भलं मोठं आयोजन पाहतोय। मैदानामध्ये सामना रंगतोय KP9 भांडूप वर्सेस मंगलमूर्ती वडाळा। या दोन संघांमध्ये खेळवला जाणारा हा सामना गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट सूरज सारखा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज झालाय। स्ट्राइक इनवरती आहे तो म्हणजे मतंग सारखा फलंदाज स्ट्राइक इनवरती आहे, नॉन स्ट्राइक इनवरती आहे म्हणजे तो म्हणजेच लखानी। या मात्र सुरेख पद्धतीची गोलंदाजी केली गेली होती। अनंत पद्धतीचा चेंडू येतोय वाईटच्या स्वरूपामध्ये येणारी ही एक धाव, एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली। धावसंख्या धावफलकावरती 1 धावा धावफलकावरती लागले गेलेत। गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सूरज हा सज्ज होतोय। स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, छोटा पॅकेट बडा धमाका। या मात्र खेळून काढलेला हा फटका क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, फेकी केली जाईल तदूर मात्र 1 धाव अंकित केली गेली, 1 धाव कंप्लीट केली गेली। एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली। धावसंख्या धावून पोहोचते धावफलकावरती तब्बल 2 या धावसंख्येवर षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे। उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आज युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या जेवढे प्रेक्षक पाहतात त्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना मैदानामध्ये KP9 भांडूप वर्सेस मंगलमूर्ती वडाळा या दोन संघांमध्ये खेळवला जाणारा हा सामना नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय मंगलमूर्ती वडाळा या संघाने आणि फलंदाजीसाठी प्राचारण करण्यात आलंय KP9 भांडूप या संघाला। गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सूरज सज्ज झालाय। या मात्र सुरेख पद्धतीची गोलंदाजी, सुरेख पद्धतीचा फटका आणि त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं। चेंडूला एक जलद गतीने परतवलं गेलं आणि हेच कारण आहे क्रिकेटचं। आज क्रिकेटमध्ये गोलंदाजाला कोणाची साथ असते तर क्षेत्ररक्षकाची साथ असते आणि ती सुरेख पद्धतीची साथ मात्र पाहायला मिळते ती म्हणजेच मंगलमूर्ती वडाळा या फलंदाजांकडून क्षेत्ररक्षकांकडून। गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय सूरज। राईट आर्म राऊंड विकेट। या मात्र जोरदार प्रहार केला गेला, चेंडू सर निघून जातो। शिवराय यांच्या तलवारी सारखा चेंडूवरती प्रहार, चेंडू सीमारेषा पार चौकारच्या तर सुरेख पद्धतीचा फटका पाहायला मिळतो, रिव्हर्स स्वीपचा फटका पाहायला मिळाला। धावसंख्येमध्ये 8 धावा धावफलकावरती लागले गेल्यात। KP9 हा संघ या मात्र जोरदार प्रहार, चेंडू सीमारेषा पार चौकार। या वर्षाचा बॉक्स क्रिकेटचा प्लेअर ऑफ द इयरचा अवॉर्ड ज्याने घोषित केला होता तो फलंदाज अर्थातच तो अष्टपैलू खेळाडू घनश्याम शिंदे याचं सुद्धा इथे आगमन होत आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम। या मात्र रिव्हर्स स्वीप फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता। निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची समाप्ती। KP9 भांडूप हा संघ आत्ताच एक विजय होऊन आलाय। माहुल गावामध्ये झालेली स्पर्धा विजय करून आलाय। या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा देतो या स्पर्धेसाठी सुद्धा। या मात्र बिमरचा नो असेल काय, सुरेख पद्धतीची फटकेबाजी, थोडासा स्टॅन्स पाहिला फलंदाजाचा, एक फ्रंट फूट वरती खेळला गेला होता। पद्मनाथ प्रभू यांनी पाहिलं, निहाळलं आणि त्या फलंदाजाला मात्र गोलंदाजाला दंडित केलं नव्हतं। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे। पहिल्या षटकातील काही चेंडूचा खेळ समाप्त झालाय। धावसंख्या धावफलकावरती पाहिली तब्बल 13 धावा धावफलकावरती लागले गेलेत। 13 धावा धावफलकावरती लागले गेलेत। सुरेख पद्धतीची फलंदाजी केली जाते। एकेरी दुहेरी धावा येत आहेत। एकेरी दुहेरी धावेनंतर मोठा फटका पाहायला मिळतोय। एक इंटरव्ह्यू झाला होता, हर्षा गोखलेने घेतला होता इंटरव्ह्यू सचिन तेंडुलकरचा। सचिन तेंडुलकरला त्याने विचारलं 2006 साली ज्यावेळी क्रिकेट आलं, ज्यावेळी T20चे सामने आले त्यावेळी त्याने विचारलं हर्ष गोखलेने तू आपल्याला स्वतःला कसं याच्यामध्ये निभावून घेशील। त्याने सांगितलं होतं
मात्र रिव्हर्स स्विचचा फटका, चेंडू निघून जातो, वन बाउन्स सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. धन्यवाद. भारतीय विद्यार्थी सेनेचे नवी मुंबई संघटक आदरणीय अमित आगवणे यांचं इथं मंचावर आगमन झालेलं आहे. त्यांचं आमच्या मंडळातर्फे हार्दिक स्वागत. क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे जोश, क्रिकेट म्हणजे चिकाटी, क्रिकेट म्हणजे मेहनत, क्रिकेट म्हणजे धाडस, क्रिकेट म्हणजे शौर्य, क्रिकेट म्हणजे धैर्य, क्रिकेट म्हणजे संयम, क्रिकेट म्हणजे हुशारी, क्रिकेट म्हणजे जीव आणि क्रिकेट म्हणजेच प्राण. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज सज्ज झालाय. शशांक सारखा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतोय. धावसंख्या पाहिली तब्बल 17 धावा धबल कधी लागल्या गेल्यात. क्रिकेटचा अशुभ आकडा. गोलंदाजीसाठी गोलंदाज शशांक, या मात्र उजवी एष्टी सोडून जाणारा हा चेंडू, वाईटच्या स्वरूपामध्ये येणारी ही एक धाव, एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली. धावसंख्या धावफलकावरती लागली गेली 18 धावा. यावेळी मात्र सुरेख पद्धतीचा फटका, प्लेइंग अवे फॉर द बॉडी. फलंदाज जर पाहिलं दूरवरती खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते. फलंदाजाला मजबूर केलं जाते दूरवर खेळून खेळण्यासाठी. एक सुरेख पद्धतीची गोलंदाजी मात्र पाहायला मिळते शशांकाच्या गोलंदाजाची. एक अचूक टप्प्यावरती केली जाणारी ही गोलंदाजी. गोलंदाजीसाठी गोलंदाज शशांक सारखा गोलंदाज सज्ज झालाय. धावसंख्या स्थिरवली गेली 18 धावसंख्येवर. या मात्र जोरदार प्रहार पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती असतोय. सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं जातं. फेकी केली जाईल. तद्वर मात्र घेतलेली एक धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पडणारी भर पाहिली. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. आठवण झाली ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची. छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630. धावसंख्येमध्ये भर पडली गेली होती. एका धावेने धावसंख्या 19 धावा धबलकावरती लागले गेल्यात. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. या मात्र जोरदार प्रहार केला गेलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. चेंडू सर निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. पंधरा मिनिटाचा कालावधी आहे मित्रांनो, याची नोंद घ्यायची आहे. मंगलमूर्ती वडाळा या संघाने याची नोंद घ्यायची आहे. 15 मिनिटाच्या आत ही इनिंग संपवायची आहे. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. धावसंख्या धावफलकावरती लागली गेली 4 धावांच्या मदतीने 23 या धावसंख्येवर 23 धावा धावफलकावरती लागले गेलेत. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालाय. या मात्र सुरेख पद्धतीचा फटका, चेंडू सर निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. याला षटकार धावसंख्या धबलकावरती पाहिली तर तब्बल 23 धावा धबलकावरती लागलेल्या. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय शशांक. नवीन आलेला फलंदाज शंकर. यावेळी मात्र उजवेष्टी सोडून जाणारा चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. आजच्या दिवशी जर पाहिलं विराट कोहली सुद्धा या पद्धतीच्या चेंडूवरती बाद झाला होता. कारण होतं शरीरापासून दूर त्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बदल आली ते चेंडूवरती त्याने जाण्याचा प्रयत्न नव्हता केला आणि त्या कारणास्तव तो त्याच पद्धतीने बाद झाला होता. मैदानामध्ये या पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. या मात्र गोलंदाजाने फलंदाजाला हुलकावणी दिली. गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय शशांक. धावसंख्या फिरवली गेली 23 या धावसंख्येवर. 23 धावा धबलकावरती लागले गेले. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ मैदानामध्ये चालू असलेला सामना KP9 भांडूप. मात्र पुन्हा एकदा सुरेख पद्धतीची गोलंदाजी. वैशिष्ट्य गोलंदाज शशांक या गोलंदाजाचे. एंड ऑफ द ओव्हर 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर 23 धावा धबलकावरती लागले गेलेत. विनंती असेल प्रत्येक संघाला दोन षटक समाप्त झालेत. 8 मिनिटं झालेत. यस प्रथमा सर,
8 मिनिटं झालेत. तुमच्याकडे काळ असेल 7 मिनिटाचा. पुढची 2 षटकं संपवायची आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा रवी सज्ज होतोय गोलंदाजी मार्फती. वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं षटक. या मात्र चेंडूवरती जोरदार प्रहार केला गेलाय. क्षेत्ररक्षक थोडंसं फंबलिंग करतोय. फेकी होईल तद्वर मात्र घेतलेली ही एक धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पाडणारी भर पाहिली. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर याचा जन्मदिवस 24 एप्रिल 1973. घेऊन काढलेला हा फटका. क्षेत्ररक्षण केलं जाईल. फेकी केली जाईल. तद्वर मात्र घेतलेली एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. डीजे DJ Vaibhav in the mix. धन्यवाद. धावसंख्या धवलकरती लागली गेली तब्बल 25 धावा. 25 धावा धवलकरती लागले गेले. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. यावेळी मात्र जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू काही काळ हवेमध्ये जरूर राहिला होता, पण चेंडू क्षेत्ररक्षकाच्या थोडा वर दूरवरती लँड झाल्या कारणाने क्षेत्ररक्षण फलंदाज मात्र बचावला गेला. एक धाव मात्र अंकित केली जाते एका धावेच्या मदतीने. धावसंख्येमध्ये पडणारे भर 26 धावा. या मात्र जोरदार प्रहार केला गेला. चेंडू सर निघून जातो. 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. चार धावा आल्या. 4 धावेच्या मदतीने धावसंख्या पडणारी भर धावसंख्या 30 या धावसंख्येवरती. यावेळी मात्र निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची समाप्ती. सुरेख पद्धतीची गोलंदाजी रवी याच्या माध्यमातून. एक वाखाणण्याजोगे गोलंदाजी. जरी चौकार आला असेल तदनंतर मात्र निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी ठरतोय गोलंदाज रवी. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा उजवी एसटी सोडून जाणारा चेंडू पंचांच्याकडे वळतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 25 पालन केलं जातं. व्हाईटच्या स्वरूपामध्ये येणारी ही एक धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली. धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवर. 31 रन ऑन बोर्ड. पुन्हा एकदा गोलंदाज रवी. या मात्र जोरदार प्रहार केला गेला. कार्पेटच्या साह्याने चेंडू सर निघून जातो. शिवराय यांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार. DJ Vaibhav in the mix. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक पंच होऊन गेले सायमन टफल. यांना जर पाहिलं किती रिव्ह्यू सिस्टम आले, किती निश्चितच होकार सिस्टम आले, त्यांच्याकडून एखादा निर्णय सुद्धा चुकीचा कधी पाहायला मिळाला नव्हता. तर या पद्धतीचे त्याच दर्जाचे पंच आज आपण पाहतोय. पद्मनाथ प्रभू आणि अजित निकम. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज आलाय. शशांक सारखा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. यावेळी मात्र मतंग्याच्या बॅटमधून निघालेला हा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. नो चेंडू असेल. दंडित केलं जाते गोलंदाजाला. नो +1 अशा 2 धावा येतात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 37 या धावसंख्येवर. यावेळी मात्र एक आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा. चेंडू सर निघून जातो. बाईकच्या स्वरूपामध्ये 4 धावांसाठी. धन्यवाद डीसी. 4 धावा आल्या. 4 धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर पडणारी पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 41 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज थोडासा सुरेख पद्धतीची गोलंदाजी. यावेळी मात्र गोलंदाजीच्या खात्यामध्ये नव्हे तर यष्टिरक्षकाच्या खात्यामध्ये गेलेल्या या 4 धाव्या होत्या. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. या मात्र जोरदार प्रहार केला गेलाय. क्षेत्ररक्षकाच्या दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. दोन चेंडू सलग 2 चेंडूवरती 2 चौकार आले. धावसंख्या मात्र झपाट्याने वाढताना दिसते. स्कोर इज अ रनिंग लाईक अ इंडियन टॅक्सीमीटर. आज मात्र भारतामध्ये डिझेल आणि पेट्रोलचे ज्या पद्धतीने भाव वाढताना दिसतात ना, त्या पद्धतीने धावसंख्या वाढताना दिसते. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येतोय. धावसंख्या धावफलकावरती लागली गेली तब्बल 45 धावा. या मात्र जोरदार प्रहार. चेंडू मात्र सीमारेषा पार. चौकार. 4 धावा.
धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या जाऊन पोहोचते 49 या धावसंख्येवर. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा महागडे षटक मानावं लागेल. तब्बल 13 धावा खर्च. या मात्र डान्सिंग डाव विकेट मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. फलंदाज मात्र यष्टीचीत बाद. धन्यवाद डीसी. यष्टीचितरित्या फलंदाजाने बाद केलं. आठवण झाली ऍडम गिलक्रिस्ट. तब्बल 417 वेळा 417 फलंदाजांना त्याने बाद केलाय. मैदानामध्ये या सामना रंगतोय तो म्हणजे KP9 भांडूप वर्सेस मंगलमूर्ती वडाळा. मंगलमूर्ती वडाळा या संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं. KP9 या संघाला फलंदाजीसाठी प्राचारण करण्यात आले. धावसंख्या धावफलकावरती लागली गेली 49 धावा. या मात्र निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची समाप्ती, शेवटचा चेंडू या षटकातील असेल. पद्मनाभ प्रभू सर आपलं वेळ मात्र चेक करताय. निश्चितच प्रत्येकासाठी लागले गेलेलं एक निश्चितच जे काही रूल असतील, रेग्युलेशन असतील ते प्रत्येकासाठी समान असतील. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा शशांक यावेळी मात्र घेऊन काढलेला फटका. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. थोडंसं गच्चा क्षेत्ररक्षण होतं. फ्लम्बलिंग केलं जात आहे. फेकी होईल तत्वर मात्र घेतलेली एक धाव. एंड ऑफ दी ओव्हर. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागली गेली 50 धावा. 51 धावांचं लक्ष घेऊन. Max. पुन्हा एकदा तमाम क्रिकेट रसिकांचं, खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं मी समालोचक जयेश भोसले हार्दिक स्वागत करतो. गर्दी पहा, प्रेक्षकांनी गर्दीने भरले गेले. आता जो झालेली इनिंग जर पाहिली तर पद्मनाभ प्रभू मॅन फ्रॉम कांदिवली एक सुरेख पद्धतीचे पंच पाहायला मिळत आहेत. एक उच्च दर्जाचं पंच. त्यांनी सांगितलेली वेळ पाहिली 14 मिनिटं 40 सेकंड मध्ये पहिली इनिंग समाप्त झाली होती. यावेळी मात्र KP9 भांडूप संघ किती वेळामध्ये हा सामना मात्र समाप्त करतोय हे पाहणं गरजेचं असेल. 14 मिनिटं 40 सेकंड मध्ये पहिली इनिंग संपूर्ण झाली होती. गोलंदाजीसाठी कोणता गोलंदाज येईल, फलंदाजीसाठी कोणती फलंदाज येईल हे पाहणं गरजेचं असेल. यापुढील होणारा सामना असेल नीरव पॅकर आणि विजय संघ. या दोन संघांमध्ये ठेवला जाईल. सामन्याला सुरुवात होईल. त्वरित क्षेत्ररक्षण शोधून घ्या मित्रांनो, त्वरित क्षेत्ररक्षण शोधून घ्या. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस. देवा प्रतिष्ठान करंडक 2016 पर्व 7वं आणि 7व्या दिवसातील शेवटचा आणि अंतिम दिवस. आणि त्या अंतिम दिवसामध्ये आज प्रेक्षकांची गर्दी निश्चितच वाढेल. आज रविवारचा दिवस आपण पाहतोय. पंधरा मिनिटाचा वेळ दिला जाईल याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघाला विनंती असेल. आजचा दिवस जर सांगायचा झाला तर फिलिप ह्युजेस याचा आजच्या दिवशीचा दुर्दैवपूर्ण क्रिकेटमध्ये मृत्यू सुद्धा झाला होता. तोच आजचा दिवस आहे. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज येतोय. मतंग सारखा गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना दिसतोय. धावसंख्या धावफलकावरती लागली गेली तब्बल 50 धावा. 51 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 51 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे.
कसा पाठलाग केला जातो. 2 सलामीर मैदानामध्ये येताना दिसत आहेत सूरज आणि समीर. सूरज आणि समीर ही 2 सलामीर जोडी मैदानामध्ये. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पंचांचा इशारा येतोय सामन्याला सुरुवात. या मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न एक आगळ्या वेगळ्या शैलीने फलंदाजाने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. यावेळी मात्र सुरेख पद्धतीची गोलंदाजी केली गेली मतन याच्या मार्फत. मतन सारखा गोलंदाज पाहिला यष्ट्यांच्या दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची कसब असणारा हा गोलंदाज आहे. KP9 भांडूप या संघाकडून सातत्यपूर्ण कामगिरी त्याच्या माध्यमातून राहत असते. मात्र खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पंचांकडे दाद मागितली जाईल. निश्चितच चेंडू मात्र फलंदाज बाद. बॉक्स क्रिकेटचं हेच वैशिष्ट्य मित्रांनो. एक छोट्याशा जागेमध्ये एक छोट्याशा सर्कलमध्ये खेळवली जाणारी ही स्पर्धा असते. तर आपण पाहिली तर बॉक्स क्रिकेटचं हे वैशिष्ट्य क्षेत्ररक्षण करणं गरजेचं असतं. ज्यावेळी क्षेत्ररक्षणामध्ये धावा अडवणं गरजेचं असतं. अतिरिक्त पद्धतीची गोलंदाजी करायची नसते आणि ती मात्र पाळताना दिसतो मतंग सारखा गोलंदाज. निर्धाव चेंडू झालेत. अजूनपर्यंत कोणती धाव मात्र अंकित केली गेली नाही. एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. या मात्र प्लेइंग अवे फॉर द बॉडी शरीराचा दूर घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण होतं. फेकी केली जाईल. तत्वर मात्र एक धाव अंकित केली गेली. संघाचं खातं खोललं गेलं. समीर याच्या मार्फत संघाचं खातं खोललं गेलं. एकेरी धावेने स्वतःचं खातं खोलतोय. संघाचं खातं खोलताना दिसतोय समीर. तब्बल 51 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा मतन सज्ज होतोय. वेळेचं बंधन असेल. यावेळी मात्र खेळण्याचा प्रयत्न. फर्निचर डिस्ट्रॉइड. फलंदाज मात्र बाद. मतंग याचा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त करून गेला आणि फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसला. विजय सारखा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला गेला. नवीन आलेला फलंदाज करण स्ट्राईक मध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकाती लागली गेली. 1 धाव. 51 धावाच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा मतन गोलंदाजीसाठी सज्ज. यावेळी मात्र सुरेख पद्धतीचा फटका. चेंडू सरळ निघून जातोय. गेंद बल्ले से ऐसी निकली जैसे मानो बंदूक से गोली. धनवडीची 4 धावा आल्या. 4 धावाच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली. 5 धावा धवलकवरती लागले गेलेत. 5 धावा धवलकवरती तब्बल लागले गेलेत. आजचा दिवस 5 तारखेचं महत्व सांगायचं झालं. शाहिस्ते खानाचं लाल महालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बोट छाटली होती. ती 5 तारीख. वाईटच्या स्वरूपामध्ये येणारी 1 धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली. धावसंख्या धावून पोहोचतीये तब्बल 6 धावसंख्येवर. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा मतन सारखा गोलंदाज सज्ज झालाय. यावेळी मात्र रिव्हर्सचा फटका. ग्लेन मॅक्सवेल AB डिव्हिलियर्सची आठवण करून देणारा हा फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धनवडी 51 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा असताना मंगलमूर्ती वडाळा 2 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर 10 धावा धवलकवरती लागले गेलेत. मित्रांनो हरिअप वेळ वाया दवडू नका. तुमच्या भल्यासाठी सांगतोय. कारण की जर का तुमचा वेळ वाया गेला तर नंतर तुम्हाला 2 धावेची पेनलाइज केलं जाईल. KP9 भांडूप त्वरित खेळत राहा. घाई करा. आठवण झाली होती AB डिव्हिलियर्स. AB डिव्हिलियर्स याचं पूर्ण नाव सांगायचं झालं मित्रांनो अब्राहम बेनेझियम डिव्हिलियर्स हे त्याच्या वडिलांचं नाव होतं आणि तेच त्याला पुन्हा एकदा दिले गेले होते. या मात्र सुरेख फटका. फलंदाज मात्र बाद.
फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलाय. लखन येणार आहे. पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्याची संधी आली होती आणि ती संधी मात्र त्याने संधीचं सोनं केलं. धावसंख्या मात्र स्थिरवली गेली 10 धावसंख्येवर. यावेळी मात्र सुरेख पद्धतीची गोलंदाजी. मॅचची कडा घेऊन यष्टींच्या पाठीमागे यष्टीरक्षक मात्र चुकला जातोय. येणारी एका धावेची मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर. धावसंख्या धबलगती लागली जाते. अकरा धावसंख्येवरती यावेळी मात्र खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. धावसंख्येमध्ये भरणारी भर पाहिली. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. शिवसेनेचे सन्माननीय नगरसेवक मान्य श्री ममित विजय चौगुले यांचं इथं आगमन होत आहे. वॉर्ड क्रमांक 23 चे शिवसेनेचे नगरसेवक व आमचे मुख्य आयोजक व सुंदर असा चौकार. धावसंख्येत 4 नि भर होते. आदरणीय माननीय सन्माननीय श्री नमितजी चौगुले यांचं इथे आगमन होत आहे. शिवसेना नगरसेवक यांचं इथं आगमन होत आहे. त्याच्या स्पर्धेच्या माध्यमातून मी त्यांचं हार्दिक 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 स्वागत करतो. येऊया मैदानामध्ये. एक धावाले एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली. 17 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. तब्बल 17 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. आदरणीय सन्माननीय एक भली मोठी व्यक्तिमत्व, एक भलं मोठं नेतृत्व कर्तृत्व आणि एक भलं मोठं व्यक्तिमत्व निश्चितच ममितजी चौगुले यांचे इथे आगमन होत आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीने या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं स्वागत केलं जात आहे. मैदानामध्ये धावसंख्या धबलगती लागली गेली. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. धावसंख्या धबलगती लागली गेली. सामन्याला सुरुवात करायची पंच. धावसंख्या धबलगती लागली गेली. तब्बल 17 धावा. 51 धावेच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज सज्ज झालाय. या मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न. सुरेख पद्धतीची गोलंदाजी. निर्धाव चेंडूची सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र पाहायला मिळते. धावसंख्या धबलगती 17 धावा लागले गेल्यात. 2 षटक समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतल्यानंतर 51 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा असताना 17 धावा धबलगती. मैदानामध्ये नवीन गोलंदाज येतोय अर्थातच मतंग. याच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. 51 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. धावसंख्या धबलगती लागली गेली 17 धावा. या मात्र चेंडूवरती जोरदार प्रहार. सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण. फेकी केली जाईल. तद्वर मात्र घेतलेली 1 धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली. 18 धावा धबलगती लागले गेल्यात. आदरणीय सन्माननीय ममितजी चौगुले यांचं मंचावरती स्थानापन्न झालेत. तर ही स्पर्धा आपण पाहतोय. तेव्हा मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला हा फटका. क्षेत्ररक्षण केलं जाईल. फेकी केली जाईल. तद्वर मात्र घेतलेली 1 धाव आपण पाहिली. एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. यावेळी मात्र डावी एसटी सोडून जाणारा चेंडू पंच आमच्याकडे बघतात. अवांतर धावेची घोषणा केली जाते. व्हाईटच्या स्वरूपामध्ये येणारी 1 धाव 20 धावा धबलगती. आता मात्र 31 धावांची गरज. या मात्र सुरेख पद्धतीचा फटका. व्हाईटच्या स्वरूपामध्ये चेंडू सीमारेषा पार. चौकार बॅट. चार धावाल्या. 4 धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये झपाट्याने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. यावेळी मात्र डान्सिंग डाऊन टू विकेट त्या पद्धतीने घेऊन काढलेला हा फटका. एकेरी धावेसाठी एका धावेवरती समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली 25 धावा. 25 जून 1983 अर्थातच क्रिकेटच्या सुवर्ण अक्षरामध्ये लिहिले गेलेला दिवस. भारतीय संघाने विश्वचषक विजयी केला होता. मात्र एकेरी धाव येथे मैदानामध्ये खेळून काढलेला हा फटका पाहिला. फलंदाज प्रणयाच्या माध्यमातून येणारी हा एकेरी धावेचा फटका. एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारे भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या धावसंख्येवर. या मात्र खेळून काढलेला फटका. चेंडू सरळ निघून जातोय. क्षेत्ररक्षण केलं जाईल. फेकी केली जाईल. तद्वर मात्र घेतलेल्या या 2 धावा. 2 धावा आल्या.
2 धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली. धावसंख्या जाऊन पोहोचते 51 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असताना 28 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. चालू असलेला सामना आपण पाहतो KP9 भांडूप वर्सेस मंगलमूर्ती वडाळा. या दोन संघांमध्ये खेळला जाणारा हा सामना शेवटचे 6 चेंडू अजून सुद्धा शेष असतील. शेवटचे 6 चेंडूंचा शेष असेल. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज किरीट. किरीट सारखा गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना दिसतोय. एक जलद गती गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. तो गोलंदाज आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होतो. यावेळी मात्र चेंडू होती जोरदार प्रहार. चेंडू सीमारेषा पार चौकार 4 धावा. चार धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली. 32 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. येणारे चेंडू 5 आणि विजयासाठी 21 धावांची गरज. या मात्र घेऊन काढलेला फटका कार्पेटच्या साह्याने चेंडू सरळ निघून जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. 36 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. 36 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. 51 धावांचं लक्ष आहे. अजूनपर्यंत 15 धावांची गरज असेल. येणारे चेंडू असतील 4 आणि विजयासाठी 15 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती चौकार. प्रत्येक चेंडूवरती चौकार खेचून काढावा लागेल. हा एक विक्रम होत जाईल बॉक्स क्रिकेटमध्ये. प्रत्येक चेंडूवरती 6 चेंडू आणि 6 चौकार लगावले जाते. गोलंदाजीसाठी गोलंदाज किरीट सज्ज झालाय. धावसंख्या स्थिरावली गेली आहे ती म्हणजेच 36 या धावसंख्येवर. या मात्र घेऊन काढलेला हा फटका क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. एकेरी धावेसाठी येणारे हा फटका एका धावेच्या मदतीने धावसंख्येवर पडणारी भर धावसंख्या 2 पोहोचते 37 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होईल. किरीट सारखा गोलंदाज. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा महान गुरु. यावर मात्र सुरेख पद्धतीच्या क्षेत्ररक्षण फेकी होईल. तद्वर मात्र घेतलेली 1 धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली. धावसंख्या 2 पोहोचते तब्बल 38 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. अजूनपर्यंत 13 धावांची गरज. या मात्र चेंडूवरती जोरदार प्रहार केला गेलाय. क्षेत्ररक्षण होईल फेकी होईल. तद्वर मात्र घेतलेली 1 धाव. 1 धाव अंकित केली गेली. 1 धाव कंप्लीट केली गेली. एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 2 पोहोचते 19 या धावसंख्येवर. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या मात्र सुरेख पद्धतीचा फटका फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेरच्या धावांचा.